आणि तसेच दुसरा मॅन ऑफ द मॅच बाकी होता आणि तसेच रोहन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय गावदेवी फायटर्स संघाचा रोहन याला विनंती असली आपण मुख्यमंत्र्यांच्या समोर यायचं टॉस बॉक्स मध्ये. रोहन आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकर यायचंय. मॅच चालू आहे रोहन जरा घाई करा. आणि तसेच विघ्नेश त्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचंय. आपल्याकरता देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चलिए विघ्नेश जल्द से जल्द आ जाइए, मैच की शुरुआत हो चुकी है. आप हमारी आवाज पर जल्द से जल्द आएंगे तो ये बेहतरीन मुकाबले आपको देखने को मिल जाएंगे. सुकूर भुजड साहेबांच्या शुभ हस्ते आपण पहिली गेंद पर आए थे चौका, दूसरी गेंद आई बिंदी, तीसरी गेंद है बिंदिया. सर आपण विघ्नेश साहेब बघतायत चांगले आक्रमक खेळी खेळली होती. 12 चेंडूमध्ये 32 धावांची विस्फोट गेली. तसेच सुंदरसा चेंडू बॅकफुटवर डाऊन पंच करण्याचा प्रयत्न होतोय. चुकतोय फलंदाज, चेंडू जातोय इक्षातामध्ये. निर्धाव चेंडूची सामना डॉट बॉल. पहिलं षटक चालू असताना तीसरा सामना पाहतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाटिल नेटवर्क से तमाम दर्शक जुड़े हैं, उनको भी बताता चलूं ये तीसरा मुकाबला आज के दिन का सर सातोली प्रीमियर लीग 2023 खेला जा रहा है. O2 सन्माननीय आदरणीय अंकित यांच्या माध्यमातून देखील रोहन करता पारितोषिक आलं होतं. रोहन करता 500 रुपयाचं पारितोषिक आणि तसेच ते परिधान केलं जाते रोहनला. वेल प्लेड रोहन. आणि तसेच मनाचा मानकरी ठरला होता. थँक्यू सन्माननीय आदरणीय सुकूर भुजड साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपला शुभ हस्ते जे की मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे आणि तसेच जी काही कोल्ड्रिंकची बॉटल आहे ती देखील खेळाडूला इथे विस्मृत केली जाते. नवीन चेंडू आतमध्ये द्या. पहिल्या षटकामध्ये नवीन चेंडू होईल. दुसऱ्या षटकामध्ये कधी चेंडू कुठे पण गेला तर जुना चेंडू दिला जाईल, हे लक्षात ठेवा. या षटकाराने धावसंख्या होती ती 10. पहिलं षटक चालू असं आपण पाहतोय. चांगली सुरुवात, चांगली नरती आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो रोहन विठ्ठल पुजारी साहेबांच्या शुभ हस्ते जी की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि तसेच एक कोल्ड्रिंकची बॉटल आहे ती परिधान केली जाते रोहन याला. वेल प्लेड रोहन. थँक्यू डिझे. वेल प्लेड रोहन. आणि तसेच जाऊयात आता आपण समालोचन कक्षाकडे जिथे जहीर सर वांद्रिक आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. शुक्रिया संतोष चव्हाण सर. चला नक्कीच आपण पाहतोय तर एक मोठा आदरा, मोठा मासा गळा लागतोय. सुंदरसा चेर घेतला गेला गणेशच्या रूपामध्ये. फलंदाज बाद. एक षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आकाश येतो गोलंदाजी करण्यासाठी. 6 षटकांची हे सामने आपण पाहतोय. सातोली प्रीमियर लीग 2023 मध्ये आलेले तमाम क्रिकेट रसिकांत, प्रेक्षकांत, आलेल्या पाहुण्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चांगली स्पर्धा, चांगला आयोजन निवेदन. आणि मित्रांनो ही आयोजन निवेदन करताना खूप मेहनत घेतली जाते. एखाद्याचे दार खटका लागतात. एक दोस्त मेहनत दी जाती है. आइए अगली आवाज हमारे संतोष चौहान सर जी की भी आएगी. किरण आणि फिरोजची जोडी गोलंदाजी मार्कवरती आकाश गोगलधरे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. तसेच थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे ना त्या जीवाची आकांक्षा करून चेंडू स्टॉप केलं जातंय पण 2 धावा काही रोखू शकणार नाही. आणि त्याच कारणास्तव आकाश गोगलधरे नाराज आहे. आणि नाराज होणं देखील लाजमी, कारण की जिथे एकही धाव नव्हती खर्च करायला पाहिजे तिथे 2 धावा खर्च केल्या जात आहेत. मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं आपल्या गर्लफ्रेंडला इम्पॉर्टंट समजता ना त्याच्यापेक्षा क्रिकेट मॅच मध्ये एका धावेला इम्पॉर्टंट समजा. कारण की येणारा वेळ आणि काळ दर्शवतो की ते एका धावेला किती महत्व असते. विजय आणि पराजय त्याच्यामध्ये फक्त एका धावेचा फरक असतो. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्याच्या ओढून खेळण्याचा प्रयत्न होता
आकाशची जर खासियत बघितली तर डावखोर हाताचा फलंदाज आहे, तसेच गोलंदाजी करताना उजव्या हाताने गोलंदाजी करतो. ही त्याची ती ताकद आहे, ती त्याची शैली आहे. अशी शैली प्रत्येक खेळाडूकडे नसती. एक गॉड गिफ्टेड असं म्हणावं लागेल. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते 12च्या आकड्यावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी देखील दर्जेदार स्ट्रोक आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र पण राईन दर्शक दर्शनी स्ट्रोक येतोय खणखणीत. सादिवली प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील वेट अँड वॉच चेंडूला पाठवला जातोय सरळ महानगरपालिकेच्या डेपो मध्ये. फक्त एकच धाव मिळेल, एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार आहे. आणि तसेच चेंडू आउट ऑफ द पार्क गेलाय. जर कदाचित 360 ग्राउंड असतं तर कदाचित एकच धाव मिळेल, एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतायत अतिशय चांगलं कॅमेरा वर्क. 19 चाकड्यावरती जाऊन पोहोचली संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश यांच्या षटकातील अंतिम चेंडू पुन्हा एकदा आकाश सज्ज होते गोलंदाजी मार्क करून. यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव सहज सोप्या रूपाने अर्जित केली जाते, तसेच एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 20 चाकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रज्वल 11 संघ प्रथमता फलंदाजी करतोय आणि तसेच किरण जो की स्वतः संघाचा करंदार आहे. 6 चेंडू फेस केले, 10 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आणि तसेच सूरज आतापर्यंत खातं सूरज आपण त्याला नॉन स्ट्राइक एंड वरती बघतायत. आणि खेळाडूंना विनंती असेल की तुमचा जो 12th मॅन आहे एक्स्ट्रा खेळाडू, ज्याला सर्व खेळाडूंचे नावं माहिती त्यालाच इथे बसवा, अन्यथा आम्ही एकदम स्ट्रिक्टली मनावरती घेतलं तर पॅनल्टी लागवण्यात येईल. यावेळी देखील बॅकफुट वर जाऊन चेंडूला पोल केलंय, पॉवरफुल आहे. तसेच चेंडू जातोय आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या अभिवादन करता, स्वागत करता, सलाम ठोकणारा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. विजय गोलंदाज मार्क वरती. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू आहे. यावेळेस फटका फसलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सहज सोप्पा झेल टिपला जातोय. प्रज्वल 11 संघाला लागतोय तर दुसरा हादरा. यस डीजे कम ऑन. योगेश नवीन फलंदाज आणि क्रिकेटच्या नवीन नियमानुसार मित्रांनो जर बघितलं तर नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती असेल. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. सातत्याने जर मित्रांनो बघितलं तर फुल टॉस चेंडूला मैदानादरम्यान थारा नसतो. एक डाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न होता. अतिशय गचाळ थ्रो होता. मित्रांनो जर नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज बघितला तर त्याचा जीव धोक्यामध्ये आला होता. मुठ्ठीमध्ये जीव घेऊन धावत होता. तिने धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 27 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा सामना आहे. आकाशने षटक हाताळलं तर चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर दुसरं षटक हाताळला गोलंदाज, तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज विजय कोरा आणि तसेच स्ट्राइक एंडवरती फिरोज
हे खेळाडूला आम्ही बऱ्याच चांगल्या प्रकारे ओळखतो, पण जे की एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत त्यांनी देखील आम्हाला कन्फ्युज केलं. त्याच कारणास्तव त्यांचं नाव चेंज झालं होतं. फिरोज ऑन स्ट्राईक याच्यावरती नजर असतील यावेळेस देखील. आणि कदाचित पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. दीपक कोतवाल सर दर्शवतात की लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला, त्याच कारणास्तव बाद दिला जात नाहीये. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफल करते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण स्ट्राईक एंड वरती बघतात फिरोज जलान, तसेच नॉन स्ट्राईक एंड वरती यावेळेस देखील योगेश होता आणि तसेच खराब चेंडू आहे. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. दीपक कोतवाल सर आमच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा येतोय. आणखी एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल. 28 धावा धावफलकावरती. करंट रन रेटचा विचार केला तर 10.50 ची सरासरी आतापर्यंत रोखली जाते. बरोबर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वन्स अगेन फुल टॉस चेंडू होता, तसेच फायदा घेऊ शकला नाही. एक धाव कंप्लीट होते आणि तसेच एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 29 धावा धावफलकावरती. 10 ची सरासरी आतापर्यंत प्रति षटका पाठीमागे राखली जाते. प्रज्वल 11 आणि तसेच त्यांची मेजबानी करतोय तो एच ए क्लबचा संघ. एच ए क्लब संघाचा विचार केला तर आकाश गोकुलधरे सारखा एक विस्फोटक आक्रमक फलंदाज देखील आहेत. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. वन्स अगेन चेंडूला पूल केलंय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी करतोय, चुकीला माफी नाही. मित्रांनो, जेव्हा 7,000 चुकी घडली जाते ना, तेव्हा दगडी चाळमधून आवाज येतो. चुकीला माफी नाही. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार. सातवी प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. 4 धाव फलक वडेल जाऊन पोहोचेल ते 33 च्या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही जाऊ नका कुठे, मी जातो डीजे मास्टर कडे. असा गेलो आणि असा आलो. वेलकम डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती आणला जातोय राज किशोर. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकरता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय. निर्णायक षटक असेल. फिरोज ऑन स्ट्राईक. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तसेच थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, पण थोडीशी चुकी घडली जाते त्याच्या माध्यमातून. आणि जसेच आपण 38 सर्कल मध्ये जर खेळाडूंचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती आहेत आणि तसेच आक्रमकता दाखवणारा क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये असणं गरजेचं आहे. अंतिम षटक आहे. या इनिंगचे अंतिम 5 चेंडू आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचली 34 च्या आकड्यावरती. पुन्हा एकदा किशोर सज्ज होतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने चेंडू खेळून काढलाय. त्या क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होते आणि यावेळेस एकाच धावेने संतुष्ट व्हावं लागेल. आकाशकडे आपण बघू शकताय, त्याच्यावरती नजर असतील. सेकंड इनिंग मध्ये मित्रांनो सातत्याने वालीव क्रिकेट आणि तसेच वालीव क्रिकेटमध्ये त्यांनी देखील चांगला खेळ केला होता. तिथे देखील एसपीएल होती. त्यावेळेस शांतीनगर प्रीमियर लीग होती. चांगला परफॉर्म केला होता आकाशने आणि बेस्ट बॅट्समनचा खिताब तो आपल्या नावावरती अर्जित करून इथपर्यंत पोहोचलाय. आणि आता ही शांतीनगर प्रीमियर लीग नव्हे तर सातवली प्रीमियर लीग आहे. आकाश याच्यावरती नजर असतील. यावेळेस चेंडूला पाहिलं, निहळलं आणि पूर्ण कामगिरी पंचांवरती सोपवली जाते. पंचांच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा येतोय. अवंतर धाव संख्येमध्ये भर पाडली जाईल. एक धाव फलक वाढेल 36 आकड्यावरती. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणखी. आणि आकाशने म्हटलं होतं की 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जर या 4 चेंडूवरती 4 आल्या तर आकाशची प्रिडिक्शन परफेक्ट होईल, ह्याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठी फटकेबाजी करता ओळखला जातो फिरोज, पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. राज किशोर, गोलंदाजाचं नाव देखील राज आहे आणि त्याचा किशोर ऐका. राज किशोर राज करतो आणि शोर पण ऐकू शकतात. चांगली आतापर्यंत गोलंदाजी आहे. फिरोजला गुडघे टेकण्यावरती मजबूर केला जातोय. हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. कुठपर्यंत तुम्ही फिरोजला रोखू शकतायत. यावेळेस देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला स्ट्रोक आहे, दर्जेदार उत्तम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. दुसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा बघता कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. फिरोज मना करतोय तसेच कदाचित पंचांवरती नजर ठेवावं लागेल, पण पंच बोलतायत की सेफ. 2 धावा सहज सोप्या रूपाने अर्जित केल्या जातील. 2 धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 38 च्या आकड्यावरती. 38 धावा धाव फलकावरती.
उर्वरित 2 चेंडू आहेत. मॅच नंबर 3 आपण बघतायत ग्रुप ए. आपण आतापर्यंत मॅच समरी बघितली तर प्रज्वल 11 प्रथमतः फलंदाजी करतोय. 38 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतात. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये अंतिम षटक. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एच ए क्लब चांगली मेजवानी करतोय. तसेच फिरोजचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. तसेच योगेश 3 चेंडू फेस केलेत, 8 धावा त्याच्या बॅटमधून. राज किशोर आतापर्यंत राज केलाय, 4 चेंडू मध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. यावेळेस फिरोज या फटकेबाजी करता ओळखला जातो. चेंडूला सरळ पाठवलं जातंय आउट ऑफ द पार्क. इट्स यूज ब्रँडेड षटकार. थँक्यू सर. मी म्हटलं होतं की तुम्ही कुठपर्यंत किती काळापर्यंत फिरोजला रोखू शकता, पण फिरोज शांत बसणाऱ्यांमधला नव्हता. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आढळला आणि त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये मोठी फटकेबाजी. कदाचित काहीतरी खराब होणार आहे, मला अशी शंका येते. कारण की आमच्या पंचांचा विचार केला तर कदाचित बॉल फुटलाय की काय ते चेक करतात. जे की फिरोजने कार्य केलं होतं त्याच्यावरती पाणी तर फेरलं जाणार नाही ना, क्वेश्चन मार्क असेल मित्रांनो. पंचांच्या निर्णयाचा इंतजार करावा लागेल, वेट करावं लागेल. कदाचित बॉल फुटलाय मला असं वाटतंय मित्रांनो. यस, बॉल फुटलाय, डेड बॉल. मी म्हटलं होतं की कदाचित जे की कार्य केलंय त्याच्यावरती पाणी फिरलं जाईल आणि तेच मैदानादरम्यान साध्य केलं जातंय. फिरोज चांगली फलंदाजी करत होता आणि तसेच धावफलक जे की आर्थिक आकड्यावर होतं तिथेच जाऊन पोहोचेल, पुढे सरकणार नाहीये. याचे क्लब संघ नक्कीच खुशी त्यांच्या घरामध्ये आली आहे आणि कुणाल कोहरा यांना देखील आपण बघू शकतात, संघ मालक आहेत. जे की राज किशोर आतापर्यंत राज करत होते, त्यांच्या विरोधामध्ये मोठा फटका आला होता, पण त्याच्यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आला, पलटवार आला, चेंडू फुटला. त्याच कारणास्तव जिथे षटकार मिळाला होता तिथे डेड बॉल मिळतोय, मृत चेंडू असा करार केला जातोय. पंचांची अतिशय तीक्ष्ण नजर, त्याच्यापासून कोणी बचावू शकणार नाहीये. येणार 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 38 धावा धावफल करते 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. ये चले राज किशोर अपनी गेंद लेकर अगली. इस बार शायद खराब गेंद हो सकती है, इसमें कोई दो राय है नहीं. दीपक कोतवाल सर हमारी तरफ रुख करेंगे. हम देख रहे हैं जीतू सोनार सर जी को जो कि मेन अंपायर है, और दीपक कोतवाल सर उनको हम भी देख रहे हैं स्क्वायर लेग की भूमिका आजमाते हुए. अभी भी इस मैच में अभी भी 2 गेंदें बची है, इस ओवर में और इस इनिंग में 2 गेंदें बची है. टीम की रन संख्या 39 के आंकड़े पर. इस बार फुल टॉस गेंद और पीछे फील्डर मौजूद है और यहाँ पर बेहतरीन कैच पकड़ा गया. ये कैच नहीं तो यहाँ पर मैच पकड़ा गया. सलमान बेहतरीन कैच पकड़ते हुए यहाँ पर और विकेट का पतन. Yes, thank you, DJ. इनिंग्स अंतिम चेंडू आहे. राज किशोर यावेळेस देखील खराब चेंडू आहे, पण आमच्या दिशेने वळणार आहे, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. वाईडचा इशारा ते अंतिम चेंडू आहे. या इनिंगचा अंतिम चेंडू बाकी आहे. धाव फरक जाऊन पोहोचले ते 40च्या आकड्यावरती. मी म्हटलं होतं की जेव्हा आम्ही टॉस केला होता आकाशची प्रिडिक्शन दिली होती 35 ते 40. कदाचित आकाश आपल्या निर्णयावरती खरा उतरला आतापर्यंत. आणि किरणने देखील म्हटलं होतं की आम्ही 45 ते 50 धावा बनवू, पण 10 ते 5 धावा कमी पडल्यात. अंतिम चेंडू आहे आणि जर इथे चौकार किंवा षटकार राजा किरणची देखील प्रिडिक्शन परफेक्ट होऊ शकते. राज किशोर षटकातील अंतिम चेंडू घेऊन. अंतिम चेंडू करता वेट करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल आणि तसेच फलंदाज यांनी जर षटकार लगावला तर सोनू यादव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मनीष आपण यांना स्ट्राईक एंड वरती बघतोय. मनीष का पारितोषिक आहे, सोनू यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. अंतिम चेंडू आहे. जर षटकार लगावला तर कदाचित नाश्त्याची सोय होऊन जाईल, याच्यामध्ये शंका नाहीये.
नाश्ता केला जाईल मनीषांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत देखील काहीतरी पोहोचतं तर पोहोचेल याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. अंतिम चेंडू या इनिंगचा 41 धावा. धाव फलकावरती यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि चेंडूला पाठवलं जातंय आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज. मनीषच्या बॅट मधून खणखणीत षटकार आणि तसेच मनीष करता 100 रुपयाचा पारितोषिक घेईन. इनिंगची समाप्ती झाली. धाव फलक जाऊन पोहोचते 47 आकड्यावरती. विजय करता 48 धावांचं आव्हान असेल. प्रज्वल येणूर संघाने प्रथमतः फलंदाजी केली. 47 धावा धाव फलकावरती लगावले. 48 धावांचं आव्हान एचए क्लब संघाकरता. चला 100 रुपयाचं पारितोषिक पोहोचलं जाते. मॅचच्या नंतर ते देखील वितरित केलं जाईल मनीष करता. वेल प्लेड मनीष. तसेच आपण बघतायत मुनित कुडू यांना. मुनित आपण जर बघितलं तर मॅच मध्ये आपण सातत्याने बघितलं ना, मॅचचं जे षटक अंतिम षटक असते आणि तो अंतिम चेंडू असतो ना त्याच्यावरती त्या धावा येतात तर त्या काट्यासारख्या टोचल्या जातात आणि त्याच धावाने कदाचित संघाला विजय आणि पराभव मिळाला जातो. एकाच्या खात्यामध्ये विजय तर दुसऱ्याच्या खात्यामध्ये पराभव होईल. येणारी वेळ आणि काळ दर्शवेल. आमचे 2 ऑफिशियल पंच आमच्या दिशेने रुख करतात. त्यांच्यामध्ये दीपक कोतवाल सर आणि तसेच आपण बघताय त्यांच्या समोर जितू सोनार सर ते देखील आमच्या मंचाच्या दिशेने येत आहेत. आता विश्राम करणारे तर नक्कीच ड्रिंक्स ब्रेक त्यांच्या माध्यमातून देखील घेतला जाईल. आणि तसेच जाऊयात आपण डीजे मास्टर कडे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस होणार आहे. डीजे मास्टर 1 मिनिट जरा थांबवतोय. चला पार्थ वॉरियर्स आणि तसेच गावदेवी वॉरियर्स दोन्ही संघांमध्ये वॉरियर आणि वाणी वॉरियर्स आहे. फक्त नाव चेंज आहे. पार्थ आणि तसेच गावदेवी. गावदेवी म्हटलं तर आमची ग्रामदेवी आहे. तसेच पार्थ म्हटलं तर नक्कीच चांगलं स्टार्ट करणं गरजेचं असेल. झहीर वांद्रिक सर आपल्या समोर जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. एका साईडला आपण बघू शकता टॉसच्या 2023 आणि तर दुसऱ्या साईडला सातेली प्रीमियर लीग सीझन 2 असं चला पार्थ वॉरियर्स आणि गावदेवी वॉरियर्स दोन संघांचे करता टॉस बॉक्स मध्ये झहीर वांद्रिक सरांसोबत जॉईन व्हायचे. हॅलो पार्थ वॉरियर्स गावदेवी वॉरियर्स प्रवीण भीमा साहेब आणि तसेच राजेश भक्ते साहेबांना आपण देखील बघताय अफाट मेहनत घेत आहेत. चला टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार जॉईन पटापट. प्रवीण साहेब या आपल्या सोबत असते. नाणेफेकीचा कॉल होईल. आपण पाहतो चौथा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. एक कॉइन बनवला गेलेला आहे एसपीएल आणि नक्कीच आपण पाहतो तर 2023 सातोली प्रीमियर लीग 2023 हा महासंग्राम आहे आणि चौथा सामन्याचा हा नाणेफेकीचा कॉल. एक तरफ गावदेवी वॉरियर्स तर एक तरफ हम देख रहे हैं 2023 कॉल केलेला आहे. आतापर्यंत 2023 सगळ्यांसाठी लक्की येतोय. आपण पाहतोय तर 2023 शुभेच्छा असतील. साहेब आपल्याला विनंती या सामन्याचा आनंद घ्यावा. आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. किती धावापर्यंत समोरच्या संघाला आपण थांबवतील? 35 ते 40 पर्यंत. आतापर्यंत पाहिलं तर या 2 सामन्यामध्ये चांगलीच रणनीती आखली गेली. दोन्ही संघाकडून चांगली फलंदाजी झाली, चांगली गोलंदाज झाली. आपल्याकडे असे 4 गोलंदाजी कोणते असणार आहेत? प्रणीत आहे, सुमित आहे, बाला आहे आणि मी स्वतः. आपल्याला ह्या आयोजन वाटतोय खूप छान आयोजन, मस्त. आपल्याला खूप सामन्यासाठी शुभेच्छा. आपण टॉस जिंकले असतं तर आपला निर्णय का असता? फलंदाजी. आता आपल्याला फलंदाजी झालेली आहे तर 4 षटकामध्ये समोरच्या संघाने सांगितलं तर 40 ते 45 धावापर्यंत आम्ही रोखू. तुम्ही धावा किती करतील या 4 षटकामध्ये? आम्ही 50 पर्यंत प्रयत्न करू. असे 4 म्हणू का फलंदाज कोण असणार आपले? मी आहे, भाजी आहे, अजित दोदडे, सूरज आहे. धन्यवाद. आणि या आयोजन नियोजन बद्दल काय म्हणणार आपण? आयोजन तर नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा चांगला आहे. चलिए टॉस अपराध वॉरियर्स टीम ने जीता है. पहले फील्डिंग करने का फैसला लिया है O2 संतोष चव्हाण कॉम्बॉक्स. सर सामना चालू झाला नाही पण आकाश करता पारितोषिक आलाय. आकाशने जर 6 चेंडू 6 षटकार लगावले तर त्यांच्याकरता पारितोषिक आहे. सन्माननीय आदरणीय विलासजी वाडन साहेबांकडून. गावदेवी फायटर्स संघाचे संघ मालक पण मैदानादरम्यान काय घडलं जाते? पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा, फलंदाज बाद होतोय. किरणच्या खात्यामध्ये पहिली सफलता.
रॉबिन बॅक टू द डगआउट. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा काय करायचंय? किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये चेंडू टाकला जात आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो येतोय कारण की नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूचा विचार केला तर आकाश गोगलदरे, कारण की याच विभागातील एक विस्फोटक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. तोच आकाश, म्हणून त्याच कारणास्तव त्याच्या एंड वरती थ्रो येतोय. स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा विचार केला तर आपण बघतायत विक्रांत याला, तसेच आकाश. आकाश याने जर हा सामना फिनिश केला तर सुनील सुतार साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच फिनिश करणं गरजेचं असेल. टार्गेटचा विचार केला तर 48 धावांचं आव्हान आहे. तसेच येणारे चेंडू उर्वरित आहे ते 21 विजयाकरता 45 धावांची आवश्यकता आहे. 45 आकड्याची आठवण आली तर नक्कीच रोज सुपरित शर्मा यांची आठवण येते. तसेच 45 चे जर्सी नंबर प्रेमी बरेच आहेत. यावेळेस आकाशने चेंडूला उडवलंय आणि पाठवलं जात आहे आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज ब्रँडेड षटकार. शीट लोका तुम्ही नाटच केलाय ते. थँक्यू. कम खर्चावर ज्यादा चर्चा. आकाश गोगलदरे इज ऑन अ फायर. यावेळेस दिशा भरकटली जाते कारण की दिशा भरकटणं गरजेचं होतं. आकाशने याच्या चेंडूच्या अगोदर देखील षटकार लगावला होता. त्याच कारणास्तव किरण वरती प्रेशर मेंटेन झालाय. आपण जर बघितलं तर सातिवली विभागातील हे दोन एक धुरंधर एकमेकांच्या समोर आहेत. आपण सातत्याने किरण आणि आकाशला एका संघामध्ये खेळताना बघितलंय, पण आता एकमेकांचे प्रतिद्वंदी आहेत. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू त्याला क्लिअर करतोय. वन बाउंस सीमा पार येतोय. दर्जेदार ब्रँडेड क्वालिटीदार सातिवली प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधी माघारी. 15 धावा. 15 धावा धाव फलकावरती. तसेच किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकाश करता चेंडूला आणि आकाशने चेंडूला पाठवलं जात आहे. आकाश हवाई यात्रावरती आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज येतो ब्रँडेड षटकार. 6 धावा. अर्धा डझन धावा आकाशच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. आकाशने जर 3 चेंडू 3 षटकार लागले तर आकाश कोरड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अंकित कडून देखील आहे. यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. तसंच बाळाने मॉलमध्ये जो संपर्क पाहिजे होता तो संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचले ते 22 आकड्यावरती. तसेच पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर आकाश एकाकी झुंज देतोय.
पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण बघितलं चांगली गोलंदाजी करत होता, पण त्याच्यानंतर मैदानादरम्यान वादळ आलं. आकाश गोगलदरे या नावाचं वादळ मैदानादरम्यान आलंय. आणि तसेच म्हणून आपण जर बघितलं ना, आकाशची फलंदाजी बघण्याकरता क्राऊड जमा होतोय. तसेच मुख्य मंचावरती देखील बरेच प्रेक्षक. आकाश करता पारितोषिक आलंय. सिक्सेसच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक अंकित त्यांच्या माध्यमातून. आकाश जेव्हा खेळपट्टीवरती येतो ना, सातत्याने प्राइज लागलेला जातात त्याच्यावरती, कारण की हा मोठा खेळाडू आहे आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने केला जातो. किरण देखील चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, पण त्याच्यानंतर आकाश नावाचं वादळ मैदानादरम्यान आलंय. आकाश ऑन स्ट्राईक. यावेळेस देखील खराब चेंडू आहे, पंच आमच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा आहे. अवंतर धावसंख्येमध्ये भर पाडली त्याने. 1 धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 23च्या आकड्यावरती. यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, कदाचित इथे झेल टिपला जाईल. विकेटचा परत होय. किरणच्या माध्यमातून सुरेख सोप्पा झेल टिपला जातोय. द बिग मॅन इज गॉन. आकाश बॅक टू द डगआउट. विलास वाडन साहेबांकडून किरण करता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला झेल टिपला होता आणि आकाशची विकेट अतिशय महत्वाची विकेट होती. या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचा होता तर प्रज्वल एल्लोर संघाला, तर आकाश याच्यावरती नजर ठेवणं गरजेचं होतं. आकाश आपलं कार्य पार पडून तंबूच्या आसराला जातोय. आणि तसेच हे पारितोषिक देखील बघा, एक वेगळं पारितोषिक आहे. आकाश बाद झाल्याबद्दल त्याच्याकरता देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण बघितलं तर विलास वाडन यांच्या माध्यमातून गावदेव फायटर संघाचे ओनर आई देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हा सातिवलीचा एक वेगळा प्रकार आहे. दोघांना समांतर जे की पारितोषिक दिलं जाते. ज्याने चांगला खेळ केला त्याला देखील, आणि ज्याने नाही केला त्याला देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. वेल डन विलास वाडन सर. आपणास देखील आमच्या कॉमेंट बॉक्स मधून एक सल्यूट असेल, एक मानाचा मुजरा. पण या मॅच मध्ये रंगत आता वाढली जाईल, कारण की आकाश चांगली फलंदाजी करत होता. तंबूच्या आसराला पाठवलं जाते. येणाऱ्या 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 25 धावांची आवश्यकता असेल. आकाशने आपलं कार्य पार पाडून डगआउटच्या दिशेने गेलाय, पण आता संधी आहे. मौका है, मोहलत दस्तूर भी आहे. प्रज्वल एल्लोर संघा करता मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. सातिवली प्रीमियर लीग सीझन 2. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती योगेश. यामुळे चांगला फटका आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात. इन टू द गॅप. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटी करता, अभिवादन करता येतोय दर्जेदार, क्वालिटीदार एचए क्लबचा ब्रँडेड चौकार. थँक्यू. पाठीमागील वर्षाचा विचार केला तर संदीप बेस्ट बॅट्समन आहे आणि बेस्ट परफॉर्म आतापर्यंत राहिलाय. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू आहे, पण यावेळेस पाठीमागे जर बघितलं तर किरण आहे. यावेळेस चुकीला माफी नाहीये. किरण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आणि तसेच जो की खेळाडू होता त्याने चांगला थ्रो केला होता. अंडरआर्म थ्रो करणं गरजेचं होतं, कारण की जर इथे कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा जर प्रयत्न केला असता तर कदाचित इथे एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्या असत्या. फायनलच्या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक बघितला, तो किरणला चांगलं क्षेत्ररक्षण केलं. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. का होत नाहीये त्याचं कारण आपण पंचांकडे बघू शकतात. वाईडचा इशारा होतोय. अवंतर धावसंख्येमध्ये भर पाडली जाईल. 1 धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 30 आकड्यावरती. विजय करता आता 15 चेंडू उर्वरित आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. एचए क्लबचं समीकरण त्यांच्या दिशेने झुकलं जात आहे. एचए क्लबचा पगडा आतापर्यंत भारी आहे. पाठीमागे किरण आहे, चुकीला माफी नाहीये. जेल टिपला जाईल आणि तसेच फलंदाज संदीप बॅक टू द डगआउट. तिसरा हादरा लागतोय तो एचए क्लब संघाला. बढ़िया, बहुत बढ़िया भाई. यही. अरे और जोर दे, दम लगा के.
भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं, बॉल बाउंड्री के बाहर उड़कर जाए उसे छक्का कहते हैं, और कहानी में पलट मार लाए उसे हुकुम का इक्का कहते हैं। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर, एक बार फिर गेंद हवा में, पीछे फील्डर मौजूद है और शायद गेंद को स्टॉप किया जाएगा। शायद तीसरा रन यहाँ पर तलाश रहे थे, दूसरा रन तलाश रहे थे यहाँ पर, लेकिन एक ही रन के साथ यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा। यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी की है योगेश ने, बेहतरीन गेंदबाजी, जो कि पिछले साल के बेस्ट बैट्समैन थे संदीप, उनको डगआउट का रास्ता दिखाया गया है, लेकिन इस बार योगेश पकड़ा भारी है अभी तक। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, एक और अच्छी गेंद, टप्पा पड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर शरारत करती हुई गेंद। ओवर नंबर 2 का खेल खत्म होता हुआ, टीम की रन संख्या जाकर पहुंची 31 के आंकड़े पर। अभी भी 12 गेंदें बची, जीत के लिए 17 की जरूरत। किस टीम के लिए होगा खतरा, ये तो आने वाला वक्त बताएगा। आप किधर मत जाइए, हम जा रहे डीजे की तरफ। यू गए यू आए, वेलकम डीजे, अब आपकी है बारी। यस, थँक्यू। जे की निर्धारित मिनिटं आहेत तुमच्याकडे, 20 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग संपुष्टात आणायची आहे, कंप्लीट करायची आहे, जे की प्रति षटका पाठीमागे तुम्हाला 5 मिनिटं दिली जात आहेत। यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू हलक्याशा हाताने चेंडू खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट होते आणि आपण जिकडे बघा तिकडे किरण किरण आणि किरण आहे। आणि मित्रांनो, जर विचार केला तर हा किरण नव्हे तर प्रज्वल 11 संघाकरता एक खुशी की लहर आणि खुशी की किरण लेकर आया यहाँ पर। यावेळेस देखील खोलो टप्प्याचा चेंडू होता आणि तसेच एकेरी धाव येते, एकेरीने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 33 च्या आकड्यावरती। आपण स्कोर कार्ड वरती बघू शकता 33 वरती 3, अर्थातच युनिवर्स बॉस क्रिस गेल यांची आठवण करून देणारा जर्सी नंबर 333 चा आकडा युनिवर्स बॉस आपण त्यांना बघतायत। हार्दिक पांड्या तसेच शेन वॉटसन यांना देखील बघू शकता, 33 चा आकडा म्हटलं तर हार्दिक पांड्या, शेन वॉटसन यांचा जर्सी नंबर। एकेरीने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 34 च्या आकड्यावरती। एचए क्लब संघाकरता फक्त एक बिग ब्लास्टची आवश्यकता आहे। मॅच मध्ये आतापर्यंत जर पारडं झुकलं जातं एचए क्लबच्या संघाच्या दिशेने, पण जे की हे 3 चेंडू उर्वरित आहेत, या षटकांमधील 3 चेंडू वरती अतिशय महत्वपूर्ण असतील एचए क्लब संघाकरता, तसेच प्रज्वल 11 संघाला जर कमबॅक करायचं आहे तर हे 3 चेंडू अतिशय महत्वपूर्ण असतील। यामुळे चेंडूला उडवलं जाते, खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल, विकेटचं पतन। आणखी एक या कहाणीमध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद होतोय। विक्रांत बॅक टू द डगआउट, वेलकम डीजे। मंगळवारी भक्तदारी देव देव तुझा का केला, Jazz in the mix. अगं भक्त भोळा घालून माळा सुखाचं ठेव ग ह्याला, अगं कस ला ला ली ला 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 ली ला 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 आठ 14चं समीकरण आहे। यावेळेस आल्या मोठा प्रहार केला जातोय, चेंडूला जातोय, पाठवलं जातोय आउट ऑफ द पार्क, इट्स यूज, 1 बाउंस सीमा पार, येतोय दर्जेदार क्वालिटीदार ब्रँडेड चौकार। या षटकाचा अंतिम चेंडू आहे, 7-10चं समीकरण बाकी आहे। आल्या मोठा प्रहार चढवला जातोय, यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता,
स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या करता इंटरेस्टेड आहेत पण दोन धावांनी संतुष्ट व्हावं लागेल. आणि जर या सामन्यामध्ये आणखी समीकरण बघितलं तर 6 चेंडूवर उर्वरित 8 धावांची आवश्यकता आहे. कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट नक्कीच येणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. सातिवली प्रीमियर लीग सीझन 2. आणि तसेच आतापर्यंत चांगला सामना झालाय. एचए क्लब आणि त्यांच्याच विरोधामध्ये प्रज्वल 11 आहे. या पुढील होणारा सामना आहे पार्थ वॉरियर्स आणि तसेच गावदेवी वॉरियर्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. आपण आमचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय करता 8 धावांची आवश्यकता आहे. तसेच आपण आमचे 8 संघ मालक बघतायत, त्यांच्यामध्ये बेशुमार आहेत. तुषार एरवण संघाचे संघ मालक राजेश भक्ते साहेब, तसेच अर्थातच राजू दादा, आणि तसेच केपीएम स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आहेत बाबू महाली सर, तसेच गावदेवी वॉरियर संघाचे संघ मालक गणेश भोईर आणि तसेच देवजी महाली, तसेच प्रज्वल 11 संघाचे संघ मालक संतोष भक्ते साहेब, तसेच जान्हवी फायटर संघाचे संघ मालक नरेंद्र कुरा सर, तसेच गावदेवी फायटर संघाचे संघ मालक आहेत प्रदीप वाडन आणि तसेच विलास वाडन, तसेच एचए क्लब संघाचे संघ मालक आहेत कुणाल कुरा, त्यांना देखील आपण मुख्य मंचावरती बघताय. तसेच पार्थ वॉरियर्स संघाचे संघ मालक आहेत श्याम जाधव सर. या इनिंग मध्ये, या मॅच मध्ये आतापर्यंत रंग भरला जाईल. येणार 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजय करता धावांची आवश्यकता. टर्न अँड ट्विस्ट. आतापर्यंत ट्रेलर बघितला, पिक्चर बाकी आहे. यावेळेस बॅटची एज घेतली, तसे शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत बॅटची एज लागून जोपर्यंत भिंतीपर्यंत चेंडू आदळत नाहीये तोपर्यंत क्षेत्ररक्षक देखील वाट बघतोय. कारण की जर भिंतीवरती जाऊन चेंडू डायरेक्टली आदळला तर दिशा बदलेल. सातत्याने मित्रांनो म्हटलं जातं की विजय करता आणखी 7 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू उर्वरित आहेत, 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहेत ते विजय. नावामध्ये विजय. एचए क्लबला विजय मिळून द्यायचा असेल तर 7 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस देखील कदाचित चांगला चेंडू आहे, अप्रतिम सुरेख लाईन आणि लेंथ. शुभम यांच्याकडून विजय करता पारितोषिकाला जर मॅच फिनिश केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपीज ओनली असं म्हटलं जातं बँकेमध्ये, पण आता हे ओनली नसतील. कारण की जर एका सामान्य पुरुषाचा जर म्हटला तर एका दिवसाचा पगार आहे तो 500 रुपये, आणि 500 रुपये कदाचित हे कमी नसतात मित्रांनो. यावेळेस वन्स अगेन उडवण्याचा प्रयत्न केला जात होता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. आता या मॅच मध्ये टर्न एंड ट्विस्ट आला है, क्योंकि हर मर्तबा कहा जाता है कि टाइगर अभी जिंदा है, लेकिन गेंदबाजी टीम के लिए यहाँ पर संकट मोचक हनुमान बनकर आया यहाँ पर बंटी. बंटी 3 गेंदें बची है, 7 की जरूरत. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई ईमान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक कोई पत्थर भी भगवान नहीं होता. आपको भगवान बनना पड़ेगा तो अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. इस बार हम अंपायर की तरफ रुख करेंगे और वाइड का इशारा आता हुआ, जो कि अच्छा काम कर रहे थे, उनका भी जो कॉन्सेंट्रेशन रहता है वो अभी थोड़ा सा खराब बिगड़ता हुआ. अभी भी 3 गेंदें बची है और 3 गेंदों में 6 की जरूरत है, यानी कि आधे गेंद आपके पास है, उसे दुगने रन बनाने. यानी कि हमने पिक्चर देखा था, लगान पिक्चर देखा था, उसमें 2 गुना लगान वसूलना था. यहाँ पर भी उसी प्रकार का कुछ माहौल बन चुका है. 3 गेंदे 6 रन बनाने, आधा दर्जन रन बनाने. और हमारे साइड में देखा जाए तो केले का यहाँ पर आस्वाद लिया जा रहा है, यानी कि जिस प्रकार से आधा दर्जन केले होते उस प्रकार से आधा दर्जन रन बनाने पड़ेंगे. इस बार फुल टॉस गेंद हवा में, नीचे कौन से फील्डर आएंगे और कैच छूटता हुआ यहाँ पर. कैच छूटा, दिल टूटा यहाँ पर. संतोष भक्त्यांच्या माध्यमातून गोलंदाजा करता पारितोषिक आलंय. जर मॅच विन करून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मैदानादरम्यान झेल सुटला जातोय. अतिशय गचाळ खराब क्षेत्ररक्षण. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 धावांची आवश्यकता. मित्रांनो, जर तुमचा जर नुकताच ब्रेकअप झाला असेल ना, त्याचं एवढं दुःख होत नसेल, पण आता जो झेल सुटला ना त्याचं दुःख तुम्हाला 3ऱ्या दिवशी कळेल, जेव्हा रविवारच्या दिवशी तुम्ही येणार. तिथे जर कॅच सुटला नसतात कदाचित आपण फायनल मध्ये असतो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 धावांची आवश्यकता. काही पण होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेस चेंडूला उडवलं जातंय आणि पाठवलं जातंय आउट ऑफ द पार्क. इट्स ह्यूज ब्रँडेड षटकार आणि हेच करून दर्शवलं जातोय. चेंडू जातोय आर पार सीमारेच्या पार.
ब्रँडेड षटकार 6 धावा आणि एचए क्लब हा संघ विजयी झालाय. आणि तसेच गोलंदाजा करता देखील 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. विलास वाडा यांच्या माध्यमातून देखील गोलंदाजा करता 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. अन्यथा जर चेंडू मैदानादरम्यान द्यायचा जरा चांगला खेळ झाला. ऐन मोमेंट वरती जर आपण म्हटलं तर तोंडामध्ये आल्या होत्या सर्वांच्या. जर बघितलं तर जो की घशाच्या खाली घास उतरत नव्हता असं म्हणावं लागेल. आणि तसेच एक चेंडू ठेवून एचए क्लब संघाने आपला विजय आपल्या नावावरती अर्जित करून घेतलाय. आणि योगेश याने देखील झेल सोडला होता त्याच्याकरता देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे विलास वाडा यांच्या माध्यमातून. आणि तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला समय जोडले जातील झहीर वांद्रिक सर. त्याच्या पहिले आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. विजय करता देखील पारितोषिक आलंय. विजय आपण देखील यायचंय 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि तसेच शुभम राणा जी मुझको माफ करना गलती मारे से हो गई लेकिन राणा जी खुश आहेत. आता कुठली चुकी झाली नाहीये. राणे खुश आहेत. चला शुभम विजय चला आपण यायचंय शुभम राणे साहेबांकडून आहे. विजय आपण मुख्यमंचावरती यायचंय. तसेच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील कुठला खेळाडू ठरलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील विजयच ठरलाय. चला विजय नावामध्ये विजय आहे आणि तसेच एचए क्लब संघ करता विजय घेऊन आलाय. आकाशच्या चेहऱ्यावरती तुम्ही स्माइल बघू शकताय कारण की खातं खोलं जात आहे. तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव होणार. झहीर वांद्रिक सर आपल्या समोर जोडले जातील. चला झहीर सर आपण आहात आपणास विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. Yes, thank you. चला विजय मनात मॅचचा मानकरी ठरला जातो. तसेच त्यांच्या राणे यांच्या माध्यमातून पारितोषिक होतं. विजयला बघितलं तर विस्फोटक अंदाजामध्ये त्यांनी देखील फलंदाजी केली. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी देखील केली आपल्या संघाकरता. विजय 14 धावांची आक्रमक खेळी आणि तसेच 1 विकेट त्यांनी आपल्या नावावरती अर्जित करून घेतली. सन्मान्य आदर शुभ असते भारत मॅचची जी ट्रॉफी ती दिली जाईल. चला अनिल गडकरी सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते जे की भारत मॅचची जी ट्रॉफी आहे ती विजयाला दिली जाईल. तसेच विजय करता पारितोषिक होतं. तसेच शुभम राणे यांच्या माध्यमातून विजय करता आणि तसेच आमचे कोल्ड्रिंकचे जे की स्पॉन्सर आहेत ते स्वतः अनिल गडकरी साहेब देखील आहेत. आणि तसेच विजय करता 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. आपण बघू शकतायत 1 मॅन आर्मी विजय एचए क्लब संघाचा संकट मोचक हनुमान बनून आला होता. विजय जरा 2 मिनिटं थांबायचं आपल्याला देखील आणखी पारितोषिक आहेत. पण प्रथमतः कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. खूप दिवसांनी खेळायला आलो. आणि तसेच जी मॅच टर्निंग